सगळ्यात पहिलं तर तुम्ही ही क्लिप बघून घ्या. माझा चेहरा किती अगदी डल निस्तेज आणि पिगमेंटेशन सुद्धा दिसत आहे. आणि हा चेहरा तुम्ही नेक्स्ट क्लिपमध्ये बघा. फक्त आणि फक्त क्लीनअपच्या मदतीने मी एवढा सुंदर म्हणजे ब्राईटनेस बघू शकता चेहऱ्यावरचं, पिगमेंटेशन दूर झालेलं दिसेल. त्याचबरोबर चेहरा तुमचा असा ग्लो सुद्धा करायला लागेल. तुम्हाला सुद्धा हा ग्लो पाहिजे आहे या नवरात्रीमध्ये अगदी 50 रुपयाच्या आतमध्ये हा ग्लो तुम्हाला भेटणार आहे. सगळ्यात पहिली स्टेप आहे आपली इथे फेस वॉश. मी फेस वॉश केलेला आहे. सगळे प्रोडक्ट तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये लिंक भेटून जाईल, कुठले पण तुम्हाला ऑर्डर करायचे असतील तर. आता फेस वॉश केल्यानंतर अगदी जेंटल फेस वॉश आहे, ड्राय स्किन साठी बेस्ट आहे. मी माझ्या स्किनवरती ॲलोवेरा जेल लावलेला आहे. फेस वॉश झाल्यानंतर आपण फेशियल हेअर रिमूव्ह करणार आहोत. बऱ्याच मुलींचा प्रश्न असतो की फेशियल हेअर रिमूव्ह केल्याने चेहऱ्यावरती केस जास्त येतात का किंवा चेहऱ्याला काही प्रॉब्लेम येतो का स्किनवरती. तर माझं असं म्हणणं आहे की मागचे 2 वर्ष झालं मी करते, रेग्युलरली करते, महिन्यातून एकदा हे वाला क्लीनअप. आणि तुम्ही बघू शकता माझ्या चेहऱ्यावरती तुम्हाला काहीच फरक दिसणार नाही. यावर तुम्हाला तुमचाच चेहरा आहे ना एक शेड ब्राईटर भेटायला मदत होणार आहे जर तुम्ही हे क्लीनअप रुटीन फॉलो केलं तर. फक्त एक काळजी घ्यायची आहे, म्हणजे जे तुम्ही रेझर चालवणार आहात ना स्किनवरती ते अगदी हलक्या हाताने चालवायचं आहे. आणि ॲलोवेरा जेल हे तुम्हाला कंपल्सरी लावायचं आहे. एक कॉटनचा रुमाल असतो किंवा सॉफ्टवाला, त्याच्या साह्याने बघा मी सगळं स्किन माझी साफ केलेली आहे. आणि तोच रुमाल मी गरम पाण्यामध्ये स्क्वीज करून 5 मिनिट किंवा 7 मिनिट तुम्हाला चेहऱ्यावरती छान असं स्टीम द्यायचं आहे. तर रेझरच्या साह्याने तुमची डेड स्किन तर निघणार आहे, पण तुमचे पोर्स म्हणजे चेहऱ्यावरचे जे छिद्र ते ओपन व्हायला हवेत, ते क्लीन व्हायला हवेत. आणि ते क्लॉग झाले म्हणजे बंद झाले, व्यवस्थित क्लीन नाही झाले, आपल्या चेहऱ्यामधून येणार जे नॅचरल ऑइल असते स्किन मध्येच राहतं आणि त्याच्यामुळे पिंपल्सची प्रॉब्लेम होते. सो ज्यांना पिंपल्सची प्रॉब्लेम असते ना त्यांनी महिन्यातून हे क्लीनअप आणि वीक मधून एकदा तरी स्क्रब, फक्त पूर्ण क्लीनअप रुटीन नाही केलं तरी स्क्रब मात्र नक्की करायचं आहे. आता बघा मी माझे आयब्रोज सुद्धा थ्रेडच्या साह्याने घरीच करते. आता ह्या 3 स्टेप झाल्या ना, फेस वॉश, फेशियल हेअर रिमूव्ह, स्टीम देणं आणि आयब्रो, 3-4 स्टेप झालेले आहेत. त्याच्यानंतर आपण स्क्रब करणार आहोत. आता स्क्रब करताना इथे मी बायोटिकचं स्क्रब वापरलेलं आहे, पपायावालं. अँटी टॅनिंग किंवा डिटॅनिंग साठी बेस्ट आहे. खूप छान पद्धतीने तुमचे जे ओपन पोर्स असतात ना, क्लॉग झालेले किंवा बंद झालेले छिद्र नाकाचे इथे वगैरे भरपूर असतात बघा, तर ते क्लीन करायला मदत करतं. तुमच्या चेहऱ्यावरचं ऑइल डर्ट निघून जात, त्याच्यामुळे नक्कीच करत जा. स्क्रब करताना सुद्धा ही काळजी घ्यायची आहे. खूप जास्त असं चोळून किंवा घासून करायचं नाही, आरामात हलक्या हाताने 5 ते 7 मिनिट पुरेसे आहे स्क्रब करायला सुद्धा. आणि बघा परत मी रुमालाच्या साह्याने सगळं स्किनवरचं जे स्क्रब आहे ना ते वाईप करून घेतलंय. तुम्ही नॉर्मल जे थंड पाणी असतं ना त्याने सुद्धा धुवू शकता. आता त्याच्यानंतर मी फेस पॅक लावलेला आहे. फेस पॅक आहे ना तो तुम्ही होममेड लावू शकता किंवा तुम्ही जसं की मी आता इथे रागाचा डिटॅनिंग फेस पॅक लावलेला आहे. हा मी 2 किंवा 3 वीक नंतर लावते, प्रत्येक वीक मध्ये नाही लावत. प्रत्येक वीक मध्ये मी होममेडच फेस पॅक लावते. पण आता मागचे 2-3 वीक झालेले मी हा फेस पॅक लावला नव्हता आणि मध्ये मी टेरेसवरती थोडंसं गहू वगैरे सुद्धा सुकवायला गेलेले होते, त्याच्यामुळे भरपूर माझ्या स्किनवरती टॅन झालेली होती. मग हा जो आहे ना फेस पॅक रागाचा बेस्ट डिटॅनिंग फेस पॅक आहे. मी ना फेशियल किट सुद्धा वापरलेले आहेत, VLC चे गोल्ड वगैरे. पण जर तुम्हाला इन्स्टंट ग्लो हवा असेल तर हा बेस्ट आहे. हे फक्त अर्ध्या तासाचं क्लीनअप करा, तुम्हाला फेशियल पेक्षाही चांगला ग्लो भेटणार आहे आणि तुम्हाला लगेचच दिसत आहे चेहऱ्यावरती. इथे मी कुठलाच फिल्टर वापरलेला, एक्स्ट्रा लाईट सुद्धा नाहीये, तुम्ही बघू शकता. आणि जी नॉर्मल आपली घरातली लाईट असते ना ती सुद्धा गेली होती जेव्हा मी हा शूट करत होते तेव्हा. मग छान असं पाण्याच्या साह्याने मी धुवून घेतलेलं आहे आणि त्याच्यानंतर मी माझं नॉर्मल स्किन केअर केलेलं आहे. आता या क्लीनअपने तुम्हाला ना म्हणजे एक छान ग्लो तर भेटेल किंवा एक इन्स्टंट ग्लो भेटेल, पण तो टिकवून ठेवणं किंवा तो ग्लो तसाच कायम दिसायला पाहिजे रोज सुद्धा, याच्यासाठी तुम्हाला एक छान असं स्किन केअर रुटीन फॉलो करायला लागेल. इथे मी पिलग्रीमचं नायसिनामाइड वालं सिरम वापरलेलं आहे. जर तुमची एज 20 पेक्षा जास्त असेल तर एक बेसिक विटॅमिन सीचं सिरम तुम्ही वापरायचं. आणि मागचे 3-4 महिने झालं मी याच्या अगोदर रेग्युलर वापरत नव्हते, मनाला आलं तर लावायचे किंवा कधी नाही लावायचे, तर असं नाही करायचं. तर रेग्युलर एका टाइमला तरी वापरलं ना तर तुम्हाला म्हणजे माझ्या चेहऱ्यामधले मी तुम्हाला फरक सांगते, चेहऱ्यावरती माझा पिंपल्स येत नाही, खूप कमी येतात एखादा, आणि त्याचे डाग सुद्धा दिसत नाही, पिगमेंटेशन जातं, चेहरा ग्लो करतो आणि चेहरा एकसारखा दिसायला लागतो. हे स्किन केअरने होतं, ते पण रेग्युलर स्किन केअरने. त्याच्यानंतर इथे मी हायपनची ऑल आय नीडची जी सनस्क्रीन आहे ना ती वापरलेली आहे. ज्यांना मॉइश्चरायझर स्किप करायचं आहे किंवा ज्यांना कंटाळा आहे खूप जास्त स्किन केअर करायचा, ह्यांनी ही सनस्क्रीन वापरायची आहे ज्यात मॉइश्चरायझर आहे आणि खरंच बेस्ट आहे. आणि तुम्हाला वाटेल की मला पिंपल्स येत नाहीत, पण मला पिंपल्स येतात, पण त्याचे मार्क तुम्हाला चेहऱ्यावरती दिसणार नाहीत. 8 दिवसात तो पिंपल गायब होतो आणि चेहऱ्यावरती डाग सुद्धा राहत नाही. सो त्याचं हेच कारण आहे की मी स्किन केअर करत असते प्रॉपरली, क्लीनअप असेल किंवा मग माझं स्किन केअर रुटीन सुद्धा आता मी एक छान सेट केलेलं आहे, मॉर्निंगचं आणि नाईटचं सुद्धा. सो हे माझं बेसिक मंथली क्लीनअप रुटीन आहे, तुम्ही फॉलो करा. जर तुम्हाला माझं मॉर्निंग स्किन केअर डिटेलमध्ये, नाईट स्किन केअर डिटेलमध्ये हवं असेल तर कमेंट करा, मी त्याच्यावरती व्हिडिओ बनवेन. आणि प्रोडक्टसाठी लिंक असं कमेंट करा किंवा डिस्क्रिप्शनमध्ये सगळ्या गोष्टींच्या लिंक दिलेल्या आहेत, जाऊन चेकआउट करू शकता. दॅट्स इट फॉर टुडेज व्हिडिओ. बाय.